गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वाव मॅन। तर आज आमची फॅमिली सर्व कुटुंब आम्ही येता देवाच्या दर्शनाला चाललोय। आता थेट आम्ही वर्सोलीमधून निघालोय येता देवाच्या दर्शनासाठी। खंदेरी वंदेरी हा आपला किल्ला आणि तिथे येता देव आपले आहेत, तर त्यांच्या भेटीला आणि त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आज येणार आहोत। सर्व फॅमिली आम्ही चाललोय बघा। मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आम्ही सकाळी पहाटे निघालोय खंदेरीला जाण्यासाठी। तिथे वेताळदेवाच्या दर्शनासाठी आम्ही जाण्यासाठी निघालोय। आणि सकाळी निघण्याचं कारण ॲक्च्युली आम्ही काल शनिवारी संध्याकाळी इकडे अलिबाग वर्सोलमध्ये माझ्या बहिणीच्या घरी आलो। सर्व नातेवाईक आम्ही इकडे आलो आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर तर आम्ही नाही म्हणजे सर्व बायकांनी भाकऱ्या वगैरे भाजल्या। टोटल 150 भाकऱ्या भाजल्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं सकाळी एकदम, मग भाकऱ्या भाजू शकत नव्हतो। तर सर्व तयारी तर झालीच होती, चिकन मटनची वगैरे झाली होती। चिकन मटन सर्व आणलं होतं आणि मग ते दुसऱ्या दिवशी घेऊन जायचं होतं। फक्त भाकऱ्या इथून बनवून आणायला न्यायच्या होत्या। तर 150 भाकऱ्या सर्व बायकांनी भाजल्या। काही जणी चुलीवर भाजत होत्या, तर काही जणी शेगडीवर भाजत होत्या। आणि मग सर्व रातभर 3-4 वाजेपर्यंत जागे राहून सर्व तयारी आम्ही केली। आम्ही हिसाब किताब वगैरे झाल्यानंतर काही जणांचे टी-शर्ट वगैरे वाटायचे होते, काही जणांच्या साड्या वाटायच्या होत्या। मग ते पैसे वगैरे किती काढले वगैरे त्याचा हिशोब वगैरे आम्ही केला। नाही तर कोणकडे सध्या देऊन ठेव माझ्याकडे देतं अजून 3 टी-शर्ट द्यायचे त्याच रात्री माझ्या भाचीची मुलगी अर्णवीचा बर्थडे होता, ते सेलिब्रेशन वगैरे आम्ही खूप सर्वजणांनी केलं। सो खूप मजा आली। ए तिकडं कुठं, इकडं हां चल ये इकडं। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5:30 आणि खूप मजा आली आम्हाला। रात्रभर काही लोक कामं करत होती, आम्ही झोपलो होतो, आम्हाला तेवढी कामं नव्हती। आणि हे बघा, सर्व आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालोय सर्व सामान वगैरे घेऊन। सामानाचा टेम्पो आम्ही पुढेच पाठवलेला आहे। आता या सर्व नटनावऱ्या सर्व तयारी करून आलेले आहेत। तर आता आम्ही निघालोय वेताळदेवाच्या दर्शनासाठी। हे बघा, हे बंदर आहे वर्सोलचं आणि हे आहे आमची होडी। सो खूप एक्साइटेड आहे आम्ही खंदेरीला जाण्यासाठी। सो सर्व मित्र एन्जॉय करत चालले आहेत। ॲक्च्युली दिसत नाही, आपला मोबाईल जरा क्लॅरिटीवाला नाही आहे, तेवढं खास दिसणार नाही, पण तुम्हाला माहिती सर्व मिळेल या खंदेरी वंदेरीच्या किल्ल्याची आणि वेताळ देवाची। सो आता आम्ही सर्व चाललोय। हे बघा, होडी खचाखच भरले मित्रांनो आणि रात्र झाले। पोरांनी वगैरे सर्व सामान भरलेलं आहे, पोरं भरलेली आहेत, सर्व भरलेले आहेत। नाका वगैरे आता येतीलच। होडीची पूजा वगैरे केली मित्रांनो आत्ताच। आणि चला नारळ वगैरे फोडूया। आता नारळ फोडलेला आहे आम्ही, पूजा झालेली आहे। सो चला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती येताळ देवाचा, येताळ देवाचा जय मल्हार। या दर्याचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा। या दर्याचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा। कवा उदान वारा शिराला येते फारू, कवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू, कवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू। वाट बघून झुरते फिरती, मग दर्याला येते भरती, जाते पाण्यानं भिजून धरती। ते भेटाया तसाच भरतार माझा,
येते भेटाया तसाच भरतार माझा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लभ रे नखवा हो वल्लभ रे रामा हयो रे मारो हे अल्लाह हो रामा हयो रे मारो हे अल्लाह हो रामा
मित्रांनो होडी आता आमच्या किनाऱ्याला लागले, हे बघा इथे उतरू आम्ही. चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो इथे. हे बघा आता इथे उतरत आहेत. मित्रांनो या बोटीचे नाकू आहेत गुरुनाथ भाऊ. त्यांनी खूप मस्त पद्धतीने आम्हाला या खंदेरीमध्ये सोडलं आणि आता जाताना सुद्धा तेच घेऊन जाणार आहेत आम्हाला. सो खूप आम्ही एन्जॉय केलं येताना, आता जाताना सुद्धा आम्ही असंच एन्जॉय करणार. तर मित्रांनो हे आहे खंदेरीचं मॅप. तर आता आपण इथं आहोत, हे बघा शेड जेट्टी म्हणून. तर इथं आपण आता उतरलो, होडी लावली वगैरे. तर हे बघा इथे वेताल देवाचं मंदिर आहे. तर आपण इथं पहिले भेटणार आहोत, नंतर हे मुंबई व्ह्यू पॉईंट, नवी मुंबई व्ह्यू पॉईंट वगैरे आपण बघणार आहोत सर्व. तर ही सर्व आसपासची ठिकाणं पूर्ण किल्ल्याला आपण फेरी मारणार आहोत आणि सर्व बघणार आहोत. तर चला आता आपण आधी दर्शन घेऊया वेताल देवाचं. मित्रांनो आता आम्ही देवाच्या दर्शनासाठी चाललो आहे तळी घेऊन. तर आता देवाला तळी देणार आणि मग देवाला आमचं काय गारणं आहे ते घालणार. आणि कोळी माणूस हा फक्त सुख समृद्धीसाठी देवाकडे येत असतो. तर मित्रांनो आता आम्ही नारळ कोंबडे वगैरे घेऊन आणि देवाला तळी घेऊन चाललो आहे दर्शनाला त्याच्या. हे बघा सर्व आमची फॅमिली आहे. तर आम्ही सर्व वेताल देवाच्या दर्शनाला चाललो आहे. सो चला. मित्रांनो वेताल देवाच्या आम्ही मंदिरात आलोय आणि वेताल देवाला कोंबड्याचं मान देण्यासाठी हे बघा हा एक कोंबडा आहे आणि हा एक कोंबडा आहे. मंदिराच्या मागे बायांचा स्थान आहे. वराबालांना घेऊन आलोय सुट्टी ठेव. मित्रांनो या साईडला एक दुसरं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, पुन्हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. तर ते बघण्यासाठी आता आम्ही चाललो तिकडे. खूप गवत आहे इकडे कारण पावसाला आताच संपलेला आहे आणि त्याच्यामुळे गवत खूप वाढलेलं आहे मित्रांनो. त्याला हे नाही
मित्रांनो हे बघा, हे खंदेरी वंदेरी आहे पूर्ण आणि इथे चहू बाजूला हा समुद्र आहे, खारा पाणी. आणि याच्याच बाजूला हे बघा, हे तळ आहे. ज्या किल्ल्यामध्ये तळ आहे तो एकदम गोडा पाण्याचा तळ आहे. सर्व गोड पाणी आहे. हा पिण्यायोग्य पाणी आहे, पितात वगैरे हा पाणी. आणि खूप चांगलं पाणी आहे बघा. जर या तळ्याच्या तुम्ही मागच्या साईडला बघितलं तर एक गणपतीची पाषाणामध्ये बांधलेली एक मूर्ती आहे बघा. पूर्ण दगडामध्ये ही मूर्ती आहे. ॲक्च्युली कोण मला वाटतं जास्त येत नसतील इकडे, कारण खूप आतमध्ये आहे, तळ्याच्या मागच्या साईडला आणि एकदम गडाच्या मागच्या साईडला आहे. तर आणि खूप छान आहे मूर्ती. चला आपण प्रसाद घेऊया. मित्रांनो पूर्ण आता किल्ल्याच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण अशी भिंत बांधलेली आहे. तर कोणीच भिंत पार करून जाऊ शकत नाही, एवढी तटबंदी आहे इथे. आणि हा किल्ला पूर्ण एक बेट आहे छोटंसं, खंदेरी वंदेरी. तर गुरुनाथ मायनाक यांनी हे किल्ला बांधला होता. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं आणि मग तिथे ते राहत होते. आणि तेव्हा तिथे विठ्ठल देवाचंही स्थान आहे या किल्ल्यामध्ये. आणि ते स्थान कोळी लोकांसाठी खूप पुरेपूर फायद्याचं आहे, कारण जेव्हा कोळी लोक नवीन बोट वगैरे घेतात तेव्हा मच्छी पकडण्यासाठी जाताना येथे पूजा केली जाते. आणि प्रत्येक मच्छीमार या समुद्राच्या इथून जाताना या किल्ल्याची भेट घेऊन जातो. तर असा हा किल्ला शिवाजी महाराजांच्या मधला, इंग्रजी ब्रिटिशांच्या काळामधला. आता बत्तीवर चाललो आपण. हे बघा इथे बत्ती आहे, तर इथे सिग्नल दिला जातो होड्यांना वगैरे. नाही हे बघा मित्रांनो, इथं बत्तीचा पॉईंट आहे. तर इथं आपण आतमध्ये जाणार आहोत, काय असं ते बघणार आहोत. मित्रांनो हे लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ. आणि हे आमचे आहेत माकडं वरती बघा. आहे करा, आहे करा. हे बघा मित्रांनो, आपण आता बत्ती बोलतात नाही का. हे बघा आता इथे आपण चिमणी इथे तिथे वरती जाणार आहोत. वरती जाणार ना, चला. हे बघा ही आमची कंटिन्यू येते मागून, कुठे दिसते ते. चला तर मित्रांनो आता आम्ही वरती पोहोचलो. आला काय, आला आला. हे तिकडून नाही, इकडून या, इकडून जाऊया. इथं काय सिग्नल दिलं जातं काय रे, म्हणजे होड्यांसाठी. अच्छा आता लाईटवर आहे का आता. ओके मित्रांनो हे जे बत्ती पॉइंट आहे ते होड्यांना सिग्नल देण्यासाठी यूज करतात. आता हे बघा जे वरती आहे त्या साईडला, तर तिथे पहिली बत्ती चालायची जी आपण दिवा वगैरे लावतो तशी. परंतु आता बॅटरी वगैरे आल्यानंतर मग ते इलेक्ट्रिकवर झालं. इलेक्ट्रिक लाईट वगैरे असतात त्याच्यावर ही होड्यांना सिग्नल दिलं जातं. कारण हे जे बेट आहे पूर्ण समुद्रामध्ये एक स्थायिक आहे, छोटंसं बेट आहे खंदेरी वंदेरी. तर आजूबाजूला होड्या वगैरे येतात, तर त्या होड्यांना सिग्नल देण्यासाठी की बाबा इथे खडकाळ जमीन आहे, इथना जरा होड्या लांब न्या, म्हणून लांबूनच न्या असा इशारा देण्यासाठी हा बत्तीचा यूज केला जातो. तर आपण बाहेर बघूया कसं आहे ते. बघा मित्रांनो हा जो आहे तो समुद्र आहे पूर्ण. आणि आमची गँग, अरे वा मस्त उभं राहिलंय. बत्ती दिसते का, तो पण बघायला जायचं आहे. अरे तोप बघायला गेलोच ना आपण, तिथं तर गेलतो आपण. इथं थोडस वरती यायला पाहिजे. मित्रांनो हे बघा इथं तोप आहे, इथं गेलो ना आपण. परंतु आता मी जाईल थोड्या वेळाने, तर जाऊया. इथून सर्व दिसते बत्ती. गेलो मित्रांनो ह्याच्यात लाईट पेटते, जो कापड लावलाय त्याच्यामध्ये लाईट पेटते आणि मग इशाऱ्याने समजतं की बाबा इथं आहे टॉवर आहे. मित्रांनो इथे सौर ऊर्जेचे पॅनल लावले ते बघा, ह्याच्यावरच ही लाईट चालते, खूप फायदेशीर आहे. तर मित्रांनो बत्ती टॉवर आपण बघितलंय, तर चला जाऊया. तर मित्रांनो बाहेर पडल्यानंतर हे चाफ्याची झाडं वगैरे आहेत तिथे, सर्व नारळीचं झाड आहेत, फणसाची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत. पूर्ण
हे बघा काजूची पण झाडं आहेत. सर्व गार्डन बनवलं आहे बसण्यासाठी वगैरे. खूप छान बनवलं इकडे. हे काय इकडे आमचे जोडपा हा तोफांबरोबर फोटो घेताना दिनेश पाटील आणि कौशल्या पाटील. तर हा बघा मित्रांनो हा वॉच टॉवर आहे. बत्ती पॉइंट आणि दीपस्तंभ आपला बघितलेला आहे. तर आता आपण तोफ बघण्यासाठी जाऊया. तर मगाशी ज्या रस्त्याला गेलो होतो परंतु ते दिसण्यात ना आली. तर आता जेव्हा दीपस्तंभावर वरती गेलो तेव्हा समजलं की गवत भरपूर आहे मित्रांनो. तर ही आहे आपली तोफ. समुद्रातून हल्ले होतात ते रोखण्यासाठी या तोफेचा यूज केला असणार त्या टायमाला. कारण एकदम समुद्राच्या बरोबर समोर लावलेले आहे बघा तोफ. दिसेल तुम्हाला पूर्ण समुद्र आहे. जर कोणी इंग्रजांचे वगैरे हल्ले व्हायचे पहिले तेव्हा ह्याचा तोफेचा यूज केला जात होता. शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून मायनक भंडारीने या किल्ल्याची स्थापना केली होती. तर चला आपण जाऊया दुसरीकडे. बापरे बघूनच भीती वाटते मित्रांनो. तर या भिंतीवरून आपण चालत चाललोय आता. कारण रस्ता तर आहे या भिंतीवरून आपण चालवू शकतो. पूर्ण दगडाचा बांधलेला आहे. थोडंसं रिस्की आहे परंतु चालू शकतो. कारण खूप रुंद आहे रस्ता. काय प्रॉब्लेम नाही आहे. सिमेंटचा वगैरे कसलाच वापर नाही केला. आता इथे सिमेंटचा वापर केला बघा. इथे बांधण्यासाठी हा सिमेंटचा कटगरा बांधला आहे पूर्ण. आणि जर ह्या वॉलवरून आपण पूर्ण सरळ जाऊ शकतो. बघू शकतो पूर्ण किल्ल्याच्या भोवताली फिरू शकतो. बापरे फिशिंग करण्यासाठी पण लोक आलेत मित्रांनो इथे. मी ॲक्च्युली चप्पल ठेवले मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरच राहिले. मी अनवाणी फिरतोय. जरा त्रास होते कारण कधी चप्पल विदाऊट चप्पलाचं चाललेलं नाही जास्त. हे बघा हे बसण्यासाठी एक बनवलेलं आहे. छान बनवलं आहे. लोक येऊन इथं बसू शकतात. परंतु आता गवत आहे जास्त त्याच्यामुळे जरा साफ नाही झाले ते. साफ झाल्यानंतर व्यवस्थित बसू शकतो. आता इथून एक काहीतरी आहे या किल्ल्याच्या भोवताली तुम्हाला दाखवतो. हे बघा हे अशी एक जागा आहे. छुपी जागा आहे मित्रांनो. या छुप्या जागेमध्ये सैनिक वगैरे राहत असतील. आणि ही भिंत आहे पूर्ण मित्रांनो. खूप छान वाटते. पण ही खूप लोक आहेत त्यांनी नावं वगैरे लिहिली आहेत भरपूर. काय काय नावं लिहित आपल्या आयटमचेच नावं आहेत बहुतेक. आयटम आणि बॉयफ्रेंड दुसरं काही नाही. ही झाडे आहे पूर्ण मित्रांनो. कुठे आलो मला पण नाही माहिती. आता आमची फॅमिली राहिली तिकडे पण मी इकडे एकटाच फिरतोय. बघूया काय. कारण एखाद्या किल्ल्यावर गेल्यानंतर सर्व गोष्टी समजल्या पाहिजे असं मला तरी वाटतंय. तर हे बघा इथे पण बांधलं आहे ते विंडो देखरेख करण्यासाठी. तर पुढे जाऊया अजून आपण. पुढे मित्रांनो आवाज येते कोणाचा तरी. मला वाटतं आहे तिकडे पब्लिक आहे. तर आमची आहे काय कुणाची आहे काय माहिती. बघूया. नाही आमची नाही वाटत. हे दुसरी पब्लिक आहे. तर हे बघा रस्ता बघा कसा रस्ता आहे. हा जो पूर्ण रस्ता आहे तो वॉल पूर्ण तिथपर्यंत आपण चालत जायचं आहे. या किल्ल्यापासून पूर्ण ही समुद्राच्या पायथ्याशी आलेली पूर्ण वाटच आहे. आपण या वॉलवरून चालत जाऊ शकतो. तर चला. हा रस्ता एकदम छान आहे रस्ता तसा बघायला गेला तर. पण थोडासा मुश्किल पण आहे. मी चढवते. थांबा दादा तू आम्हाला जाऊ. दादा हात द्या. हे बघा मित्रांनो इथं तोफ आहेत. एक तोफ आहे. एक तोफ आहे. तोफला नमस्कार करणं गरजेचं आहे कारण शिवाजी महाराजांचा हात लागला आहे तोफेला. तर चला आपण पुढे जाऊया. पुढं आल्यानंतर पुन्हा एक तलाव आहे. बघा मित्रांनो हे पण गोड्या पाण्याचा तलाव आहे. खाऱ्या पाण्यामध्ये गोडा पाणी. हा दुसरा तलाव आहे. चला आपण पुढे जाऊया. पुढं काय आहे बघूया. मित्रांनो एकटाच फिरतोय मी येड्यासारखा. फॅमिली आहे कुठे राहिले काय माहिती. इकडे तिकडे राहिले. आता मी त्या टोकाला जाईल
भेटतात की नाही माहिती नाही. आता हा गोल असा फिरून आलो पूर्ण. आता ह्या टोकाला जाणार आहे. त्या टोकाला भेटतात का बघूया, की अजून आहे किल्ला. आता माहिती नाही किती आहे, कधी पोचल माहिती नाही, परंतु बघूया किती वेळ लागतो, कारण पूर्ण गोल अराऊंड फिरलो मी. आता आमची माणसं दिसलेली आहेत मित्रांनो. मंदिर आलेलं आहे. ॲक्च्युली गोल फिरलो म्हणून काही समजलं नाही कुठपर्यंत आलो. आणि हे आमचे पब्लिक आहे, भाऊजी आहेत, दोन्ही पण भाऊजी आहेत. आणि इथे आपण मागाशी दर्शन घेतलं मंदिराचं, ते इथं आहे दर्शन. तर आपण तिथे जाऊच. तोपर्यंत आपण मुंबई व्ह्यू पॉईंट बघूया. हा आहे कुठं नवी मुंबई मित्रांनो, इकडं आहे नवी मुंबईचा व्ह्यू पॉईंट. आणि ह्या साईडला आहे रत्नागिरी आहे. आपली मुंबई कुठली? ही आपली मुंबई व्ह्यू पॉईंट आहे. ॲक्च्युली धुका आहे त्याच्यामुळं काय दिसत नाही आहे. जर धुका नसता किंवा पाण्याचं हे जरा वाफ आहे त्याच्यामुळं पूर्ण क्लिअर दिसत नाही. आणि आपला मोबाईल पण लय भारी आहे त्याच्यामुळं जरा क्लॅरिटी दिसते. तर आपण हनुमंताचं दर्शन घेणार आहोत. सो चला जाऊया. तर हे आपण ब्रिजवर पण जाणार आहोत. हे बघा पाण्यात बांधलेलं आहे जेटीसाठी, ते तिथे पण आपण व्हिजिट करू. तर चला जाऊया. तुम्ही थांबता की येत आहे? चला मित्रांनो, आता आलो आम्ही मंदिराजवळ. मगाशी दर्शन घेऊन गेलो आणि असं पूर्ण गोल फिरून पुन्हा या मंदिराच्या टोकाशी आलो. तर मित्रांनो, आता वेतोबाचं पुन्हा दर्शन घेऊया आपण. हे बघा मगाशी आपण दर्शन घेऊन गेलो, तर थोडी माहिती सांगायची राहून गेली. मित्रांनो, हा वेताळ देव. वेताळ देवाचं दर्शन घेण्यासाठी कोळी लोक आवर्जून येतात आणि दर्शन घेतात. आणि वेताळ देवासाठी बघा 1891मध्ये ही घंटा एम्ब्रेस ऑफ इंडिया या कंपनीने दिल्या होते. आणि या घंट्या त्या नवसाला दिलेल्या घंट्या आहेत. आणि हे बघा इथे कॉईन चिपवले जातात देवाच्या मागच्या साईडला. गोष्ट मित्रांनो, हे बघा ही तलवार आहे. ते हे सोंडाली माशाची सोंड आहे. सोंडाला मासा हा खूप मोठा असतो, त्याला सोंड असते पूर्ण. आणि त्या सोंडाला माशाची जर सोंडाला मासा आहे कोणी लोकांना कुणाला भेटला तर मग ते या मंदिरात येऊन अर्पण करतात. सर्व कोळी लोकांनी अर्पण केलेल्या या सोंडाला माशाच्या तलवारी आहेत. म्हणजे सोंडाला मासा जो असतो त्याला एक पुढे सोंडीसारखा आकाराचा एक तलवार असते. आणि जर कुणाला भेटला तर मग ते ह्या मंदिरात आणून देतात. ह्या तुम्ही वरती बघितल्या तर घंटा लावलेल्या आहेत. त्या घंटीमध्ये पूर्ण नवसाच्या घंट्या आहेत. बघा इथे जेवण बनवतात सर्व. आता इथे जेवण बनवणार वगैरे, जेवणार वगैरे, थोडं नाचणार वगैरे आणि मग मजा मस्ती करत पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला जाणार. तर बघूया कोण कोण जेवण बनवतोय. यांचा नाश्ता चालू आहे आणि इकडं कष्ट करणारे काम करतात. हे बघा हे कापून आणलं का कापता इथेच इकडेच कापतो इकडेच कापतो. हे गजाभाऊ आहेत. गजाभाऊ घ्या लवकर ना. हो गजाभाऊ तुम्ही काय करता इथे? अच्छा. आणि इकडे मित्रांनो इकडे काय चाललंय? ताई इकडे काय करताय? हा चिकन आहे काय? हा मित्रांनो चिकन आहे. गावठी चिकन आहे मित्रांनो. आणि इथे बॉयलर चिकन आहे बघा. आणि इकडे आपले गणेश भाऊ आहेत. गणेश भाऊ तुम्ही काय करताय? चिकन मसाला. चिकनसाठी कांदा भाजतायत. तो आपण टेस्ट करायला याल याची खात्री करतो आम्ही. आणि हे बघे बघा म्हणजे कटड्यावर उभं बसून राहायचं हे यांची कामं आहेत. हे बघा ही आमची पब्लिक आहे सर्व. आणि हा कोणतरी कष्टालू माणूस दिसतोय. हा भात बनवते. वा भात धुते. आणि त्या कोयत्या पाजवून आणल्या सुरेश भाऊने. खूप छान काम केलंय काय चिकन कापण्याचं. ही मच्छी आहे मित्रांनो. बघा काय काय हो मी भाऊ मी काय बोलते मग इथे मच्छी वगैरे चालते का सर्व देवाच्या ठिकाणी? म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपण मच्छी वगैरे खाऊ शकतो. हे बघा मित्रांनो मोठी तयारी आहे. बांगडा आणि सकला ना.
वा वा वा. हे बघा पुकण्या खात आहेत. आमचं जावई घेऊन आलेले आहेत. जावई आणि पोरांची मजा केली. मंगेश जावई आणलंय. हे बघा बापरे किती काय काय आणलंय. ओ भाऊजे या मोबाईलवर काय या इकडं काय चॅटिंग करता काय हा. हे अजून जावई काय काय आणणार तुम्ही. एवढाच आहे काय बापरे अजून आणलंय मित्रांनो. हा बघितलं दाखवलं तिला. हे चला. तर मित्रांनो देवाच्या ठिकाणी आलोय. तर हे आमचे भाऊजे आहेत. यांच्या थ्रू आम्ही इथे खंडेरी वंदिरा किल्ल्यावर वेताळ देवाचं दर्शन घेण्यासाठी सो आज आम्ही फर्स्ट टाइम इकडे खंडेरी वंदिरीला वेताळ देवाच्या दर्शनाला आलोय. आणि खरंच खूप मजा आली. किल्ला बघून पण खूप मजा आली. तुम्हालाही जमलं तर तुम्ही या कधीतरी आणि या खंडेरी वंदिरीला भेट द्या. खूप मजा येईल तुम्हाला. मित्रांनो हे बघा हे असे फक्त खाण्यासाठी आलेले आहेत. काय बघू द्या आम्हाला टेस्ट करू द्या काय आहे ते. हा मस्त. अरे एवढा नको ना तेवढा खा तोंड गोड कर. हे मित्रांनो बच्चा कंपनी आमची. हा आमचा रुद्रा बघा. हे रुद्र चल वरती दाखवलं चल. हे बघा मजा एन्जॉय करतात. हे कसं वाटलं तुम्हाला येऊन. छान वाटलं. कुठे कुठे फिरलात काय. किल्ला बघितला सर्व. तो दीपस्तंभ बघितलात. तोपा बघितलात. लाईट हाऊस बघितलात. वा वा तोपा बघितल्यात. तोपा कुंजा तू काय होतं. हे तू काय मोबाईलवर खेळायला आलाय का. हा इथे किल्ल्यावर तिथे खेळायचं. अजून कोण आहे तिकडे. कसं वाटलं येऊन इकडे. अरे मग खेळायचं मोबाईलवर काय खेळता इकडं. मस्त वाटलं. वाटली दगडीवरची काय ना काय 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 नाव आहे सांगा मला. आणि गर्लफ्रेंडचं नाव आहे. गर्लफ्रेंडची पण नाव आहेत. तर मित्रांनो तुम्ही आता लहान मुलांकडून पण बघितलं की दगडांवरती नावं आहेत. गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडची नावं आहेत. ऍक्च्युली हे नावं लिहिली नाही पाहिजे. हे यांना पण समजतोय. मग तुम्हाला कितपत समजायला पाहिजे हे तुम्ही सांगू शकता. प्रत्येक किल्ल्यावर जाताना आपण शिवाजी महाराजांच्या भूमीत आहोत. आपण गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडची नावं नाही देऊ शकत. तर हे नाही लिहिली पाहिजे तुम्ही. यांना समजतंय पण आपल्याला समजत नाहीये. तर यांना समजलंय. तर भाऊ तुमच्यासारख्या यंग मुलांना समजलं की काय करायला पाहिजे. आपण नावं लिहायला पाहिजे की नाही. नाही गडावरती चुकीचं आहे लिहिलं. बरोबर आहे गडावर लिहिलं नाही पाहिजे. मंगेश तुला काय वाटतो. खरंच आता देवस्थान आहे अशा ठिकाणी कसे चुकीचे कामं नका करू. मी पण एक विनंती करतो प्लीज. तर मित्रांनो ऋषीने आपल्याला काहीतरी खायला आणलंय. काय आहे रे रसगुल्ला ना. रसगुल्ला आहे मित्रांनो. चला अन्वी येतेस. भांड्यांचा आवाज काढतो तिथे. येतेस. येते का नाही येत. आर्नवी कुठं आहे. हे आर्नवी तू येते. हे आर्नवी तू येतेस. तिथे भांड्यांचा आवाज येतो दगडाला येतो तिथे. येतेस. हा चल 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 आज चल ना. आर्नवी पण नाही. अन्वी पण नाही आणि आर्नवी पण नाही येत. चला अरे किती खाणार तुम्ही. बघू दे एक दे मला. हे जावई आणलंय मित्रांनो. खायला तर पाहिजे तिखट लागलं तरी. हा लाईट हाऊस बघितलं आपण दाखवलं पण. बापरे जाम तिखट आहे. अरे खतरनाक तिखट आहे रे. कसा वाटला निघला का नाही. जाम तिखट आहे. तर मित्रांनो मंदिराच्या एक ऑपोजिट साईडला हा दर्गा आहे. बघू शकता दर्गा पण आहे इकडे. हे बघा हा दर्गा आहे. इथं चादर वगैरे चढवली जाते. सो चला आपण पुढे जाऊया. अरे कसला रस्ता आहे. आम्ही चप्पल नाही घातलेत. ते मंदिराच्या बाहेर राहिले तर राहिलेत. मित्रांनो हा बघा दगड आहे. इथे वेगवेगळा आवाज येतो या दगडांना. तर मित्रांनो हा दगड आहे जिथे तांब्याच्या भांड्याचा आवाज येतो. मी कधीच बघितलं नाही असं दगड. परंतु हे खंडेरी वंदिरीमध्ये मी ऐकलं होतं की असं असं आहे म्हणून. तर मी आज स्वतः इथे आलो आणि बघूया आपण कसा आवाज येतो तो. हे जरा थांबा रे.
इकडे वाजवून बघू आपण. हे बघा इथं आवाज कसा आहे. इथे आवाज जरा वेगवेगळा येतो. इथून असं जर आलो ते शेवटपर्यंत आलो तर इथं बघा असं आहे मित्रांनो. हा आमचा दगड वाजवते दगड. याचं नाव काय रे मित्र. काय लेडीज आहे आणि तो छान आहेत रे. चला चला पडलेली आहे पडलेला आहे. हा दुसरा विकेट गेलेला आहे आमचा. हनुमंताचं मंदिर आहे मित्रांनो. ओके हे राम समर्थ. बजरंग बली की जय. चर्चचं काय आहे. ख्रिश्चन काय आहे. रेन्यू 29/2023 आताच भरलाय. वरलेगाव गडावर काय काय बघायला भेटते. सर्व धर्माचे आहेत. चला चांगलं आहे कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा सर्व धर्माचे सैनिक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. दगड वाजवायला गेलेला कुठे गेलो आपण. दगड हा दगड दगड. चला चला चला. हा मित्रांनो आमचा योगेश भाषा आणि याचा सुद्धा ब्लॉग आहे. कोणत्या नावाने तुझा. योगेश तरे युट्यूब चॅनलच्या नावाने आहे. तर तुम्ही जर तुम्हाला मच्छीमध्ये आवड असेल तर मच्छीचे जे ब्लॉग आहेत ते भरपूर असतात भाईचे. तर तुम्ही खडकावरचे बी भरपूर आहेत. हा भरपूर आहेत. फिशिंगला पण जातात ते लोक. तर त्याचे पण भरपूर ब्लॉग बनवलेले आहेत. तर तुम्ही योगेश तरेच्या युट्यूब चॅनलवर जाऊन त्याला व्हिजिट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मामा टाक. हा मग तिथून तुम्ही बघा. आणि मला लिंक टाकतो. आणि आता आम्ही आलो इथे ना तर भरपूर तर गर्दी झाली. आणि आता वाजलेत बघा किती 9:30 11 झालेत. आणि आता भरपूर गर्दी झाली आहे. भरपूर बोटी आले. त्याला बघा दाखवतो तुम्हाला. हा हे बघा मित्रांनो इकडे बोटी लागलेल्या आहेत. एवढी गर्दी आहे बघा किती गर्दी आहे. तर आता आपण या ब्रिजवर जाणार आहोत. तर चला तिकडे जाऊया. चलो चलो. हे बघा मित्रांनो ही लोकांना येण्या जाण्यासाठी जेट्टी बांधले. तिथे मोठ्या बोटी लागतात आणि मग त्या बोटीतून उतरून माणसं या मंदिरा साईडला येतात. कारण छोट्या बोटी ज्या लागतात त्या पूर्ण या किनाऱ्याला लागतात आणि मग त्या मोठ्या बोटी लागू शकत नाही. म्हणून तिथे जेट्टी बांधलेली आहे लोकांना येण्या जाण्यासाठी. आणि खूप छान वाटते बघा. पूर्ण किती छान वाटते. इथून छान वाटते. तर आपण एकदम एंडला जाऊया आणि बघूया तिथे कसं वाटते. कदाचित यांना 2-3 माणसांना टाकतो मी पाण्यात. होताना येते काय बघतो त्यांना. हे सावकाश रे इथं रेलिंग नाही आहे. चला रे या लवकर. मित्रांनो बघितलं इथून सनसेट असतं तर खूप छान दिसलं असतं. पण आता ऊन झाले. वाजलेत 11. तर हे मित्रांनो आहेत कोळी बांधव. हे बघा हे काय काय चालले हो. हो काय हे तू कुठे चालले. आणि चला जेवायला चला आता. चला हे लगे जाऊ नका तिकडे. रेलिंग नाही कुठे.
शिजतंय खा शिजतंय. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि जरा आता रिलॅक्स करतो आणि मग डीजे वगैरे लावून आम्ही नाचणार. या दर्याचा राजा वेताळ देव, तुम्ही या कधीतरी व्हिजिट करा इथे आणि खूप छान वाटेल तुम्हाला येऊन. छकडेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आजच्यामध्ये, मधलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आजच्यामध्ये. शर्यत जिंकला बनवली आजच्यामध्ये, यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बनवली आजच्यामध्ये. बोला बोलू दादा भिवंडी मांडा, बोला बोलू दादा भिवंडी मांडा. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आमच्यामध्ये, आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आमच्यामध्ये. चला मित्रांनो आता आम्ही हा शेवटचा प्रवास करतो. हा बघा आता इथून आम्ही डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊन आलो, नाचलो वगैरे आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. सो आता आमची बोट निघणार आहे इथून आणि मग जाऊ. सो चला नेक्स्ट भरपूर दिवसाने आम्ही ब्लॉग केला आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. सो चला बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वेताळ देवाचा. मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा, मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा. दर्या किनारी हात हाताने घेते ग आधार संगतीचा, दर्या किनारी हात हाताने घेते ग आधार संगतीचा. मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा, मी ढोलकर दर्याचा राजा हैकोली वाऱ्याचा.